काळजातुनी मनात रंगता मोगरा काळजातुनी मनात रंगता घन मोगरा जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊची यूट्यूब चॅनल एडिटर सोहन 30च्या एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बीटनुसार इथं मी ग्रुप आणि इथं टेक्स्ट ग्रुप इथं ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट टेक्स्ट ग्रुप आणि इथं ग्रुप हाईड आहेत. ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, टेक्स्ट ग्रुप वेगळे आहेत आणि इथं फोटोचे ग्रुप वेगळे आहेत. तर मी प्रॉपर असे तुम्हाला सांगणार आहे एडिटिंग आजच्या व्हिडिओचं. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. मित्रांनो, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे इथनं आपल्या इथनं फोटोला असं प्रॉपर असं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रॉपर असं ग्रुप 1मध्ये असा फोटो सेट केलेला आहे. उरलेल्या 3 ग्रुपमध्ये आपल्या इथनं फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिलेच डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला असं प्रॉपर असं मित्रांनो फोटोला फ्रेममध्ये आपल्या इथं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 2 नंबरच्या ग्रुपमध्ये देखील इथनं फोटोला इथनं प्रॉपर असं ॲड केलेलं आहे. 1 नंबरचा ग्रुप इथनं लहान झालेलं दिसेल. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली असं मित्रांनो आपल्याला इथनं ग्रुपला वाढवायचं आहे. तर बघू शकता 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि फ्रेममध्ये असं प्रॉपर असा फोटोला आपल्याला इथनं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 3 नंबरच्या ग्रुपमध्ये इथं देखील इथनं फोटो सेट केलेला आहे. 4 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला असं प्रॉपर असं फ्रेममध्ये आपल्याला इथनं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पहिल्या 4 ग्रुपमध्ये इथं प्रॉपर असं इथनं फोटो ॲड केलेले आहेत. करेक्ट मित्रांनो आपल्याला 19.28 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून इथं टेक्स्ट लेअरच्या इथनं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्या इथनं 30% ठेवायचे आहे. 30% ठेवल्यानंतर काय करायचं आहे, 23.7 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 23.7 सेकंदापासून आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. टोटल इथनं 3च फोटो ॲड करायचे आहेत. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे.
शिक इफेक्ट प्रेसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो व्हायचा आहे. करेक्ट आपल्याला 19.28 सेकंदासमोरची जी टेक्स्ट लेयर आहे त्या टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो 19.28 सेकंदासमोरची जी टेक्स्ट लेयर आहे त्या टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो व्हायचा आहे. करेक्ट आपल्याला 23.7 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. 25.25 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 28.10 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपण सर्व काही इथनं फोटो इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रंट फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.